भाकरी आणि कांद्याची भाजी. ही भाजी खूप चविष्ट लागते. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत पण खाऊ शकता. ही भाजी कशी करायची? ही कांद्याची भाजी कशी बनवायची? या व्हिडिओमध्ये मी हे दाखवले आहे. आणि सोबत तांदळाची आणि ज्वारीची मिक्स भाकरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. माझ्या कुक विथ प्रज्ञा चॅनल तुमचं मी स्वागत करते. मी कांदे घेतले आहेत. कांद्याची साली काढून स्वच्छ धुवून घेतली, कारण याला पावसामध्ये कशी काजळी पकडते. मग ती काजळी असते ना, मग सालं काढायची, स्वच्छ धुवून घ्यायचे कांदे. प्रत्येक वेळी असं मी कांदा धुवून घेते, कारण पावसामध्ये त्याला काजळी पकडते. आता हे कांदे मी बारीक चिरून घेते. इथे मी कांदा बारीक चिरून घेतलाय. इथे मी मसाला घेतलाय. हा बघा, हळद घेतली आहे, ओलं खोबरं, मीठ आणि तेल. बस एवढंच साहित्य लागणार आहे. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. तर गॅस चालू करते आणि कढई तापत ठेवते. इथे कढई तापली आहे. मी कढईमध्ये आता तेल ओतते. हे बघा, कांदा भाजला, तेल तापलंय. आता कांदा टाकते. लगेच त्याला परतून घ्यायचा कांदा तेलावर. ब्राऊन करायचं, जास्त भाजायचं नाही, फक्त ब्राऊन करायचा कांदा. हा बघा, कांदा चांगला भाजतोय. चांगला पिंक कलर आला पाहिजे, एवढा भाजायचा, जास्त काळा करायचा नाही कांदा मात्र. आता इथे मी चवीपुरतं मीठ घालते. बघा, चवीपुरतं मीठ घातलं. चांगला ढवळून घ्यायचं. आता मी इथे हळद घातली. हे बघा, ही भाजी झटपट होते. या भाजीला वेळ लागत नाही. आता हा मसाला घालते. हे बघा, पूर्ण मसाला मिक्स करून घेतला. आता गॅस थोडा वेळ बारीक ठेवायचा. थोडंसं झाकण ठेवायचं 2 मिनिटासाठी. लगेच असं ठेवायचं नाही तर करपून जायचं. आता मी चेक करते. हे बघा, ही भाजी जास्त वेळ लागत नाही करायला. हे बघा, आता मी हे ओलं खोबरं घालते. हे बघा, ओलं खोबरं थोडं जास्त घालायचं. भाजीमध्ये ओलं खोबरं सुंदर लागतं. हे बघा, 2 मिनिटासाठी झाकण ठेवून गॅस चालू ठेवायचा. 2 मिनिटं फक्त ठेवायचं. त्याला खोबरं चांगलं लागलं पाहिजे. ह्याच्यात कोथिंबीर वगैरे काहीच वापरायची, नुसतं करायचं. तेल, कांदा, खोबरं आणि तेल, किंचितची हळद. आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवतो. लगेच गॅस बंद करणार. चेक करते. बघा, छानपैकी तयार झालं. गॅस बंद करते. बघा, तांदूळ आणि ज्वारी भाकरीचं मिक्स पीठ घेतलंय. आणि इथे मी
ह्या पाण्यामध्ये मला पहिल्यापासून सवय आहे पाण्यामध्येच मीठ टाकायचं. म्हणजे माझी आई अशी करायची म्हणून मी पाण्यामध्येच मीठ टाकते. पीठ मळून घेते. हे बघा. हे बघा. चांगलं रगडून पीठ मळायचं का भाकऱ्या चांगल्या वळण्याला येतात. हे बघा चांगलं रगडून असं पीठ मळायचं आहे. आणि तुम्हाला मी सांगायला विसरले, हे ज्वारीचं आणि तांदळाचं मिक्स पीठ आहे. हे बघा. ते माझं पीठ मळून झालं. इथे मी तवा तापत ठेवते. हे बघा आता इथे मी भाकरी थापते. तांदळाची अशी भाजी टाकून घ्यायची. हे बघा ही भाकरी अशी पकडायची, पकडताना अशी, नंतर अशी हातात घ्यायची आणि पिठाची बाजू असते ना ती वर आली पाहिजे आणि वरची बाजू ती खाली गेली पाहिजे. हे बघा. ह्याला मग असं पाणी लावायचं भाकरीला. भाकरीला लगेच पाणी लावायचं. आता पाणी सुकेपर्यंत ना सुकायला पाहिजे, जास्त सुकवायचं नाही पाणी. हलकंसं पाणी सुकलं ना की ते मग भाकरी पलटी मारायची, नाहीतर त्याला चिरा जाणार. हे बघा आता हे लगेच परतायचं. पाणी सुकलं, जास्त वेळ ठेवलात ना तर चिरा जातात. हे बघा ती भाजली पाहिजे. एका साईडने आता शेकून घ्यायची पहिली चांगली. शेकली पाहिजे.
ती भाकरी फुगली आहे, पण इथे साईडनी वाफ जाते ना, म्हणून ती जास्त फुगली नाही. आता मी दुसरी भाकरी टाकते. हे बघा, खालची बाजू वरती, पिठाची बाजू वरती आली पाहिजे आणि वरची बाजू खालती गेली पाहिजे अशी. तवा चांगला सणसणीत तापलेला पाहिजे भाकरीला. हे बघा, पाणी सगळं सुकत आलंय, थोडंसं मध्ये राहिलंय, पण ना भाकरी परतून घ्यायची, नाही तर भाकऱ्या चिरा जातात जास्त पाणी सुकवलं की. भाकरी आता शेकायला जाईल, पलटी मारते. हे बघा, इथून वाफ जाते. माझ्या भाकऱ्या असंच होतात. फुगली तर चांगली फुगते, नाही तर कुठून ती वाफ जात असेल ना. हे बघा, चांगल्या खरपूस भाजून घ्यायचे भाकऱ्या. हे बघा, आणि भाकरी आणि भाजी झालेली आहे. हे बघा, हे बघा, माझी कांदा आणि भाकरी झालेली आहे. माझ्यासारखी अशी सेम भाजी करून बघा, छान लागते. ज्यावेळी आपल्याकडे पावसाळ्यामध्ये कांद्याचा स्टॉक केलेला असतो, त्यावेळी कांद्याने कशी थोडी काळजी पकडते. मागच्या वेळी घ्यायचे कांदे कापायचे आणि भाजी करायची, किंवा भाजीला जायला वेळ नसेल, किंवा कधी चटपटीत म्हणून असं काय खायचं असेल, ही कांद्याची भाजी करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन, आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.